नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थर्मोडायनॅमिक्स ह्या फिजिक्सच्या 4th चॅप्टरमध्ये आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेसबद्दल शिकतोय. आज आपण आयसोबारिक प्रोसेस आणि थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस म्हणजे त्यामध्ये जो काय मॅथमॅटिकल पार्ट आहे, वर्क डन, हीट एनर्जी सप्लाइड वगैरे त्या बाबतीत शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय आपल्याला माहित आहे. इट इज ए कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस. व्हेन सिस्टम अंडरगोज चेंज इन स्टेट then its pressure remains constant. There may be change in temperature, volume. Such a process is called as isobaric process. Examples of isobaric process are expansion phase of the cylinder of engine. हीट इंजिनचं जे सिलेंडर असतं त्याची जी एक्सपान्शन फेज असते ती आयसोबारिक प्रोसेस असते, कारण ते एक्सपान्शन होत असतं परंतु प्रेशर कॉन्स्टंट असतं. बॉइलिंग ऑफ वॉटर इन अँड ओपन कंटेनर. जेव्हा आपण मोकळ्या भांड्यामध्ये पाणी उकळतो तेव्हा ते प्रेशर कॉन्स्टंट असतं, कारण ते ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जे असतं 1 ॲटमॉस्फिअरिक प्रेशर, ते प्रेशर कॉन्स्टंट असतं. इथं सिस्टीम चेंज होत असते, थर्मोडायनॅमिक प्रोसेस होत असते, परंतु प्रेशर बदलत नसतं. हिटिंग ऑफ ए ग्लोब ड्यू टू द इफेक्ट्स ऑफ सोलर रेडिएशन. दिवसभर सूर्यकिरणं पृथ्वीवरती येत असतात, त्याच्यामुळं वातावरणाचं टेम्परेचर बदलत असतं. जसं जसं सूर्याची तीव्रता वाढत जाते टेम्परेचर वातावरणाचं वाढत जातं, परंतु प्रेशर जे आहे ॲटमॉस्फिअरचं ते कॉन्स्टंट असतं. म्हणजे वातावरणाचं टेम्परेचर बदलणं, त्याच्यामध्ये काही बदल होत असतात. म्हणजे ही एक प्रकारची थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे, परंतु त्यामध्ये प्रेशर बदलत नाही आणि म्हणून ती आयसोबारिक प्रोसेस आहे. हे काही उदाहरणं झाली आयसोबारिक प्रोसेसचे. तर ह्या आयसोबारिक प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं ते आपण आता बघणार आहोत. PV डायग्राम फॉर आयसोबारिक प्रोसेस इज ॲज शोन इन दिस फिगर. तुमच्यासमोर स्क्रीन आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे. This is a PV diagram. Pressure is taken on y-axis while volume is taken on x-axis. A is initial state of the system. B is final state of the system. System undergoes change, that is thermodynamic process. Initial volume is Vi. Final volume is Vf, but pressure remains constant. A इथं सुद्धा प्रेशर Pi आहे, B इथं सुद्धा प्रेशर Pi आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये प्रेशर बदलत नाही, म्हणून ही आयसोबारिक प्रोसेस आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲन आयसोबार. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आयसोथर्मल प्रोसेससाठी जो कर्व मिळतो त्याला आयसोथर्म म्हणतात. आयसोबारिक प्रोसेसमध्ये हा जो कर्व आपल्याला मिळतो त्याला आयसोबार म्हणतात. द डिफरंट curves shown on the maps provided by meteorology departments are isobars. जे हवामान खातं असतं, जे हवामानाचे अंदाज वर्तवत असतं, त्याच्या मॅप्सवरती वेगवेगळे कर्व्ज असतात, त्यांना आयसोबार्स म्हणतात. म्हणजे सारख्या प्रेशरचे कोणते कोणते रिजन्स असतात ते जोडणारे जे कर्व्ज असतात त्यांना आयसोबार्स म्हणतात. दे इंडिकेट द लोकेशन्स हॅविंग सेम प्रेशर इन ए रिजन. एखाद्या विभागामध्ये आपल्याला माहिती आहे की कमी जास्त दाबाचे पट्टे निर्माण होत असतात, त्याच्यामुळे हवा सुटते, वादळ सुटतं, पाऊस पडतो वगैरे. तर हे जे प्रेशर असतं कोणत्या कोणत्या भागामध्ये प्रेशर एक समान आहे ते दाखवणारे जे कर्व्ज असतात त्यांना म्हणतात आयसोबार. वी नो दॅट first law of thermodynamics, Q equal to delta U plus W. Q is heat energy supplied to the system. Delta U is change in internal energy of the system, and W is work done by the system, or that may be work done on the system. That may be a positive work or that may be a negative work. For an isobaric process, none of the quantities delta U, Q and W is 0. ह्या तिन्हीपैकी काहीही 0 नसतं आयसोबारिक प्रोसेसमध्ये. यापूर्वी आपण पाहिलं आहे की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 असतं, कारण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर चेंज होत नाही.
आणि टेम्परेचर बदलत नाही, म्हणजे इंटरनल एनर्जी बदलत नाही. बाकी क्यू आणि डब्ल्यू नॉन झिरो असतं आयसोथर्मल प्रोसेसमध्ये, आणि त्यामध्ये आपण पाहिलं क्यू इक्वल टू डब्ल्यू. परंतु इथं तिन्हीपैकी एकही झिरो नसतं. आता याचं आपल्याला थर्मोडायनॅमिक्स बघायचं आहे, थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस. तर यामध्ये आपल्याला बघायचं आहे की आपण जी हीट देणार आहे त्या हीटचं काय होतं. समजा एखाद्या सिस्टीमला आपण हीट सप्लाय केली किंवा त्या सिस्टीममधून हीट बाहेर काढली तर काय घडतं नेमकं, तर ती हीट कुठं कुठं वापरली जाते. यापूर्वी आपण आयसोथर्मल प्रोसेसमध्ये पाहिलं आहे की जी हीट एनर्जी सप्लाय केली जाते ती वर्कमध्ये कन्व्हर्ट होते, इंटरनल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट होत नाही. इंटरनल एनर्जी, चेंज इन इंटरनल एनर्जी झिरो असतं. वी नो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर आयसोबारिक प्रोसेस इज Q equal to delta U plus W. Q is quantity of heat energy supplied to the system. Delta U is increase in internal energy of the system, and W is work done during thermodynamic process. But the work done in isobaric process is given by W equal to P into dV. P is a pressure which is constant in isobaric process. dV is a change in volume. Change in volume means final volume Vf minus initial volume Vi. So this is work done during isobaric process. Say this is equation number 2. But we know that ideal gas equation is PV is equal to nRT, where P is a pressure, V is volume, N number of moles, R is universal gas constant, and T is temperature. Now in isobaric process pressure remains constant, but initial volume and final volume is different because volume changes. N and R are constant because number of moles remains constant, R is universal gas constant, and as there is a change in internal energy, in this case temperature also changes. So initial temperature and final temperature is different. That means in this case two quantities, two variables change. Number one volume and number two temperature. Initial volume and temperature are Vi, Ti. Final volume and temperature are Vf, Tf. Therefore there will be two equations. The first equation will be P into Vi equal to nR Ti. Say this is equation number 3. And second equation, when system undergoes change, undergoes thermodynamic process, equation will be PVF equal to nR TVF. विद्यार्थी मित्रांनो, इथं जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस होते, सुरुवातीची सिस्टीमची जी स्टेट असते त्याचं व्हॉल्यूम आणि टेम्परेचर वेगळं असतं. नंतर जेव्हा थर्मोडायनॅमिक प्रोसेस होते, सिस्टीम चेंज होते, तेव्हा व्हॉल्यूम आणि टेम्परेचर बदलतं, बाकीच्या क्वांटिटीज कॉन्स्टंट आहेत. आयसोबारिक प्रोसेस असल्यामुळं प्रेशर कॉन्स्टंट आहे, नंबर ऑफ मोल्स तर कॉन्स्टंट आहे, आणि युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हे कॉन्स्टंट आहे. याच्यावरून आपण इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 4 इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 3 गिव्ज अस. ह्या इक्वेशन 4मधून हे इक्वेशन 3 मायनस करा, आपल्याला काय मिळतं बघा. PVF मायनस PVI इक्वल टू nRTF मायनस nRTI. लेफ्ट हँड साईडला P कॉमन घेऊ शकतो, राईट हँड साईडला nR कॉमन घेऊ शकतो. वी गेट दिस स्टेप. सो P in bracket Vf minus Vi is equal to nR in bracket Tf minus Ti. Keep this value of P Vf minus Vi in this equation number 2. इक्वेशन 2 मध्ये बघा ती आहे, त्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला मिळतं वर्क डन W इक्वल टू P dV इक्वल टू nR Tf minus Ti. But we know that this is work done. We know first law of thermodynamics. When heat energy is supplied to the system, some part of heat energy is used to do the work W. That work is given by this equation. त्या वर्कचा फॉर्म्युला आपण काढला. रिमेनिंग पार्ट इज कन्व्हर्टेड इंटू इंटरनल एनर्जी डेल्टा यू. मग त्या इंटरनल एनर्जीचा पण फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे, आणि मग हा वर्कचा आणि इंटरनल एनर्जीचा जो काय फॉर्म्युला आपल्याला मिळेल तो इक्वेशन 1मध्ये ठेवायचा आहे. त्यापैकी वर्कचा फॉर्म्युला आपण इथे काढला. वी नो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. एका व्हिडिओमध्ये आपण ही स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये शिकलो आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ॲज क्वांटिटी ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड
to increase the temperature of 1 mole of a gas through 1 degree Celsius or 1 degree Kelvin. स्पेसिफिक हीटचे दोन प्रकार आहेत, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. जेव्हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं तेव्हा सगळीची सगळी एनर्जी इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते, कारण व्हॉल्यूम बदलत नाही म्हणजे वर्क होत नाही. आपल्याला इंटरनल एनर्जीचाच फॉर्म्युला काढायचा आहे, म्हणून आपण CV चा फॉर्म्युला घेतला आहे. स्पेसिफिक हीट म्हणजे काय, तर एका मोलचं टेम्परेचर एका डिग्रीमधून वाढवायचं असेल किंवा 1 केल्व्हिनमधून वाढवायचं असेल तर किती हीट लागते, आणि हा फॉर्म्युला असतो Q/N∆T. म्हणजे सिस्टीमला सप्लाय केलेली हीट Q, त्याला नंबर ऑफ मोल्सनी डिवाइड केलं की एका मोलची हीट मिळते, आणि ΔT चेंज इन टेम्परेचरने डिवाइड केलं की एका डिग्रीसाठी किती हीट ते मिळतं. आता या ठिकाणी व्हॉल्यूम कॉन्स्टंट आपण घेतलं आहे ह्या फॉर्म्युल्यामध्ये, ह्या प्रोसेसमध्ये नाही आहे. हा जो फॉर्म्युला आपण इंटरनल एनर्जीचा काढतो आहे त्याच्यासाठी आपण व्हॉल्यूम कॉन्स्टंट गृहीत धरलं आहे, म्हणजे वर्क होत नाही. मग सगळीची सगळी दिलेली हीट जी इंटरनल एनर्जीमध्ये, कारण वर्क 0 असेल, देअरफॉर Q = N∆T. फ्रॉम दॅट वी गेट ΔU क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या पहा ह्या इक्वेशनमध्ये, ΔU = CV N∆T किंवा NCV∆T. CV is specific heat at constant volume, N means number of moles, and ΔT is a change in temperature. Change in temperature means final temperature minus initial temperature. So we have determined formula for ΔU. म्हणजे आपण दोन फॉर्म्युले तयार केले. आपण जी हीट एनर्जी सप्लाय करणार आहोत ही आयसोबारिक प्रोसेस आहे, त्याच्यातली काही हीट एनर्जी इंटरनल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे. तर किती कन्वर्ट होईल, तर त्याचा हा फॉर्म्युला आला. बाकीची राहिलेली वर्कमध्ये जाणार आहे. ह्या इंटरनल एनर्जीमध्ये जी हीट जाते, म्हणजे ही Q जी हीट एनर्जी आहे या ठिकाणी घेतलेली, ती फक्त इंटरनल एनर्जीमध्ये गेलेली हीट आपण घेतली, बाकीची वर्कमध्ये गेलेलीच आहे. त्यामुळे Qच्या ठिकाणी ΔU आपण घेतलं, ते काढलं आपण. बाकीची राहिलेली वर्कमध्ये गेली, त्याचा फॉर्म्युला आपण काढलेला आहे. आता हा ΔU आणि वर्कचा जो फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे, हे दोन्ही फॉर्म्युले जे आहेत ते इक्वेशन 1मध्ये ठेवा. कीपिंग द व्हॅल्यू ऑफ ΔU अँड W इन इक्वेशन 1. दिस इज इक्वेशन 1. कीप दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. व्हॉट वी गेट Q = NCV Tf-Ti, final temperature minus initial temperature. This is value of ΔU, see here, and work NR Tf-Ti. So we have got this equation. आता हेच इक्वेशन पुढे अजून आपल्याला सोडवायचं आहे. ते जे इक्वेशन मिळालं, काय मिळालं आपल्याला इक्वेशन, Q = NCV Tf-Ti प्लस NR Tf-Ti. जी हीट आपण सप्लाय करतो सिस्टीमला, दिस इज आयसोबारिक प्रोसेस, प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. हीट एनर्जी आपण सप्लाय करतो, त्याच्यामुळं काय झालेलं आहे, तर इंटरनल एनर्जी वाढली म्हणजे टेम्परेचर बदललं आणि वर्क पण झालेलं आहे. हा पहिला पार्ट जो आहे तो दाखवतो चेंज इन इंटरनल एनर्जी, आणि सेकंड पार्ट जो दाखवतो दॅट इज वर्क डन. आता दोन्हीमध्ये इथं मध्ये प्लस आहे, आणि प्लसच्या अगोदर पण Tf-Ti आणि नंतर पण Tf-Ti आहे, ते आपण कॉमन घेऊ शकतो. ते कॉमन आपण घेतलं तर आपल्याला पहा Tf-Ti हे कॉमन घेतलं म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय राहील, NCV आणि NR. आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये परत N आपण कॉमन घेऊ शकतो. सो वी गेट दिस स्टेप. से दिस इज इक्वेशन नंबर 5. NCV + R Tf-Ti. N means number of moles. CV is a specific heat of that gas at constant volume. R is universal gas constant. Ti is initial temperature. Tf is final temperature. But remember, this is isobaric process. In this case, volume is not constant. Here pressure is constant. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये आपल्याला CP आणायचं आहे, स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. वी हॅव सीन मेयर्स रिलेशन इन अर्लियर चॅप्टर, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. दॅट रिलेशन इज CP - CV = R. Specific heat at constant pressure minus specific heat at constant volume = R, universal gas constant. From that we get CP = CV + R. So in equation 5 you can see CV + R. In place of CV + R you can keep this CP. Keeping this value in equation 5, this means this value of CP, that is CV + R in equation 5. So in place of CV + R we have to keep this CP, and we get Q = NCP Tf-Ti. सो प्रेशर इज कॉन्स्टंट. जेव्हा प्रेशर कॉन्स्टंट असतं तेव्हा व्हॉल्यूम बदलतं म्हणजे वर्क होतं, आणि इथं टेम्परेचर पण बदलतं आहे.
टेम्परेचर बदलतं आहे म्हणजे इंटरनल एनर्जी बदलते. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी असा होतो की आपण जी काही हीट एनर्जी सप्लाय करतो ती दोन्हीकडे यूज होते. इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी पण यूज होते आणि एक्सटर्नल वर्क करण्यासाठी सुद्धा यूज होत असते. Thus, temperature of system changes in an isobaric process. Therefore, its internal energy also changes. इथं टेम्परेचर बदललेलं आहे. इक्वेशन 6मध्ये बघा, इनिशियल टेम्परेचर TI that is different, final temperature TF that is different. So there is a change in temperature during this isobaric process, means internal energy changes. The heat exchange is partly used for increasing the temperature and partly to do some work. म्हणजे इथं एक्सपान्शनसुद्धा होणार आहे, म्हणजे त्यासाठी सुद्धा काही एनर्जी लागणार आहे वर्कसाठी. म्हणजे तुम्ही जी काही हीट एनर्जी सप्लाय करणार आहात त्यातली काही पार्ट हा इंटरनल एनर्जीसाठी आणि काही पार्ट हा वर्कसाठी वापरला जाणार आहे. द चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP. म्हणजे बघा, याच्यामध्ये तुम्ही समजा 100 जूल सप्लाय केलं हीट एनर्जी, 1 मोल घेतलं, तर TF - TI किती असेल तर CPवर डिपेंड आहे. वेगवेगळ्या गॅससाठी ही स्पेसिफिक हीट वेगवेगळी असते. CPची व्हॅल्यू बदलली की TF - TI बदलणार. म्हणून इथं म्हटलं आहे चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. तर हे आपण या ठिकाणी क्यूचा हीटचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. प्रॉब्लेमसाठी आपल्याला लागणार आहे. यामध्ये आता इम्पॉर्टंट पॉईंट्स अबाउट आयसोबारिक प्रोसेस. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आयसोबारिक प्रोसेस होते तेव्हा त्याच्यामध्ये नेमके काय काय बदल होत असतात किंवा त्या संदर्भातले नेमके महत्त्वाचे पॉईंट्स कोणते आहेत ते लक्षात ठेवा. नंबर 1, डेल्टा P = 0. दिस इज अ कॉन्स्टंट प्रेशर process. Isobaric process is a constant pressure process, means delta P change in pressure is 0. This means that pressure remains constant. Temperature of the system changes. Here temperature changes, either increases or decreases. म्हणजे जर तुम्ही हीट सप्लाय केली तर टेम्परेचर इन्क्रीज होईल, हीट त्याच्यातून काढून घेतली तर टेम्परेचर डिक्रीज होईल. डिपेंड्स ऑन वर्क किती होतं त्याच्यावर पण ते डिपेंड आहे. म्हणजे एक्सपान्शन, कॉम्प्रेशन, बऱ्याच फॅक्टरवर ते डिपेंड आहे. म्हणजे हे डेल्टा T 0 नसते एवढं लक्षात घ्या. टेम्परेचर वाढू शकते किंवा कमी, दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. नंबर 3, Q = डेल्टा U + W. एनर्जी एक्सचेंज इज यूज्ड टू डू वर्क अँड ऑल्सो टू चेंज इंटरनल एनर्जी, दॅट इज टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर. समटाईम्स देअर मे बी डिक्रीज इन टेम्परेचर ऑल्सो, पण चेंज होतो हे महत्त्वाचं या ठिकाणी. नंबर 4, work done is given by P × delta V. P is a pressure which is constant in isobaric process. Delta V is change in volume. Volume changes when work is done. So these are important points. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आयसोबारिक प्रोसेसबद्दल शिकलो आहे. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण आयसोकोरिक आणि ॲडियाबॅटिक प्रोसेसबद्दल शिकणार आहोत. थँक्यू.